पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची काल दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनं पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली। पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास करत 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। त्यातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याला शिरवळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं। शरद मोहोळची हत्या का झाली याचा उलगडा होण्यास सुरुवात झालेली आहे। काय होतं नेमकं कारण हे पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि अपडेट रहा। तर या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांची गुन्हे शाखेनं तपासाची चक्र वेगानं फिरवली। काही तासातच एका आरोपीचं नाव समोर आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी आणखी उलगडा करण्यास सुरुवात केली। आता शरद मोहोळ खून प्रकरणात 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातील खेड शिवापूर जवळील लपून बसलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर मुख्य आरोपी मुन्नाला देखील शिरवळमधून अटक केली। या प्रकरणातील काही आरोपींचे शरद मोहोळ सोबत मोठे वाद झाले होते। जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते। त्यातच बदला घेण्यासाठी आरोपींनी शरद मोहोळ याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे। ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता। गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता। मात्र याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावरूपास आला। शरदचे आई वडील शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊन ही गुन्हेगारीकडे वळाला होता। फक्त पैशांच्या वादावरून मुन्नाने मोहोळला संपवण्याचा कट आखला होता।